घरून आणलेल्या कोंबडीची अंडी आणि त्यापासून बनवलेली अंडा करी। तर आजचा बेत हाच आहे। इथे मी गावरान अंडी कुकरला 3 शिट्ट्या करून घेतलेली आहेत आणि कुकर होते तोपर्यंत आपण इथे वाटणाची तयारी करूया। वाटणासाठी इथे मी ओला नारळ वापरलेला आहे। तेल टाकून नारळ आपल्याला छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। त्याच तेलामध्ये कांदा, लसूण आणि अद्रक टाकून छान परतून घ्यायचा आहे। कांदा थोडासा गोल्डन ब्राऊन झाला की त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे आणि झाकण ठेवून याला टोमॅटो गळेपर्यंत छान शिजून द्यायचं आहे। ही माझ्या आईची रेसिपी आहे, त्यामुळे मला तर ही खूप आवडते। नारळ बारीक करून घेतला, त्याच्यामध्ये कोथिंबीर, पुदिन्याची पानं आणि आपण भाजून घेतलेला मसाला ॲड करून याची छान फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे। इकडे अंडे देखील छान उकडले गेले आहेत, त्याला व्यवस्थित सोलून घेऊया। अंडे सगळे सोलून झाले की आपल्याला त्याला चाकूने कट करून घ्यायचे आहेत। असे 4 चिरा एका अंड्याला आपल्याला द्यायचे आहेत, म्हणजे मसाला आतपर्यंत व्यवस्थित जातो। आणि एक अंड मात्र मी तसं शिल्लक ठेवलेलं आहे, का ते नंतर सांगते। इकडे पॅनमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला वाटण घालून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचे आहे तेल सुटेपर्यंत। याला छान तेल सुटले झाले की आपल्याला याच्यामध्ये अंडे टाकून घ्यायचे आहेत आणि बेसिक मसाले, हळद, थोडेसे काळं तिखट आणि चवीप्रमाणे मीठ हे छान मिक्स करून घ्या आणि याच्यावर झाकण ठेवून आपल्याला 3 ते 4 मिनिटं व्यवस्थित वाफ काढून घ्यायची आहे, म्हणजे मसाला हा अंड्यांमध्ये छान मुरतो। आणि इथे मी नंतर कमी तिखटाचं आरूसाठी 2 अंडे आणि थोडा मसाला काढून घेतलेला आहे आणि वरून आमच्यासाठी काळं तिखट आणि थोडीशी लाल मिरची पूड ॲड केलेली आहे। आणि आता याच्यामध्ये आपण गरम पाणी घालून घेणार आहोत। आमटीला छान उकळी आली की आपण जे अंडं बाजूला ठेवलं होतं ते याच्यामध्ये किसून ॲड करायचं आहे, म्हणजे भाजी ही एकजीव होते आणि भाजीला टेस्ट देखील खूप छान येते। तर तयार आहे आपली झणझणीत अशी गावरान अंड्याची अंडा करी। रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा। तुम्ही देखील ट्राय करून बघा आणि माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला फॉलो करायला विसरू नका। थँक्यू।